याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं। मुंबईत हजारो रस्ते आहेत, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल। आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचंय, कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाहीये। हा झाला आपला फायनल मार्ग। आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण चाकण मार्गे जातोय, हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं। आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याच्यात काही विशेष नाही। कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथं, कालच अशी माहिती मिळाली, त्यामुळे लोक जाणार आहेत। तो झाला एक मार्ग। दुसरा विषय हे मागण्याचा, या मागण्यावरती कायम ठाम आहेत आम्ही आणि राहणार आहेत आणि इथून पाठीमागे सुद्धा आम्ही राहिलेलो आहेत। आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे, हा अध्यादेश हा जार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी सहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह। त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत। तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत। त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत। त्याचं कारण पण तसंच आहे, जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाहीये मराठ्यांचे 3ही गॅझेट लागू का केले म्हणून, कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणी सहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे। औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही हटणार नाही। त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही। जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये। कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे। आमचा जर सातबारा नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका। सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा। काय तुम्ही नाही म्हणला तर आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो, कारण आम्हाला पक्का माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहेत। तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या। भाड्याचं घरावाला आम्हाला कधी उचकून देईन, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं, आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन सातबाऱ्या नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईन आम्हाला, त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसो आणि मोठे होऊ। तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होतंय। आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या, तुम्हाला 90ला 89ला आता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या। कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती, शेतीची लाज नाही आम्हाला, आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही त्याची। तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या, सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला यावले कोणी तर हे तुम्ही ऐकू नये, या मताचे आम्ही आहेत। आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही, आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅझेटची हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या। आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी नाही। तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं, आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या, हरकती मागून त्याच्यावरती